मोहळाई परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. भोकरदन तालुक्यात पुन्हा अवैध वाळू वाहतुकीचा प्रकार समोर आला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पारध पोलीस ठाण्यात गुर्न 143/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी दादाराव भाऊसाहेब साबळे, राहणार लिंगेवाडी, तालुका भोकरदन, याच्यावर शासनाची रॉयल्टी न भरता अवैधरित्या गौण खनिज म्हणजेच वाळूची वाहतूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मोहळाई ते भोकरदन रोडवर कारवाई करत अंदाजे 35 लाख रुपये किंमतीचा पांढऱ्या रंगाचा विना क्रमांकाचा टाटा हायवा आणि जवळपास 25,000 रुपयांची 5 ब्रास वाळू जप्त केली. ही कारवाई 21 मे 2026 रोजी सायंकाळी करण्यात आली. मात्र या कारवाईनंतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असताना महसूल विभाग आणि खनिज विभाग नेमके काय करत होते? विना क्रमांकाचा हायवा इतक्या दिवसांपासून कोणाच्या संरक्षणाखाली रस्त्यावर धावत होता? रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? वाळू माफियांवर फक्त कारवाईचा देखावा की खरोखर कठोर पावले उचलली जाणार? स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून मोठे मासे अजूनही मोकाटच आहेत, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. प्रशासनाने केवळ वाहन जप्त करून थांबू नये, तर या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.